गुड मॉर्निंग अँड सुप्रभात सर्वांना. कशा आहेत सगळे? सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे. देवपूजा मी नाही बरं का, माझे मिस्टर करतात. ते सकाळी उठून अंघोळ झाली की पहिला देवपूजा करून घेतात. बऱ्याचदा असं म्हणलं जातं की घरातली देवपूजा ही घरच्या पुरुषांनीच करावी. आमच्यात हा नियम नित्यनेमाने पाळला जातो बरं का. चला तर अजून सूर्यदेवतांनी दर्शन नाही दिलं, पण आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. रात्री सर्व कामे आवरून किचन कट्टा धुवून घेतला जातो, गॅसही धुतला जातो. पण सकाळी नित्यनेमाने तो पुसलाही जातो. पारुशावर स्वयंपाक करून याचं म्हणतात, त्याच्यामुळे आधी पुसून घेऊन साफसफाई करूनच स्वयंपाकाला सुरुवात होते. रोज तर तसं मी आधी कणिक पिळून ठेवते आणि नंतर भाजी करायला घेते, पण आज जरा उलटं काम केलं. आपण आधी भाजी करायला सुरुवात केली. आज मी बनवते फ्लॉवर वटाणा भाजी. त्या दिवसात वटाणा खूप फ्रेश भेटतो, मग काय सुट्टी नाही वटाण्याला. प्रत्येक भाजीत वटाणा, फ्लॉवर वटाणा असेल किंवा मसाला भात, वटाण्याशिवाय छानच नाही लागत. जोपर्यंत फ्रेश येतोय तोपर्यंत मस्त असा खाऊन घ्यायचा. चला तर आता मी फ्लॉवर चिरून घेतलेला आहे. फ्लॉवरची भाजी करण्याआधी नेहमी मी त्याला मिठाच्या पाण्यात एक उकळी काढून घेते. तर त्यासाठी मी फ्लॉवर ठेवला आहे उकळी काढायला. तर इथे आपण भाजीची तयारी करूया. कढई घेतली आहे, त्यात तेल टाकून घेऊयात. मोहरी, जिरं, त्यानंतर आपण कांदा घेऊयात परतवून. कांदा परतवल्यानंतर कांदा छान परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करूयात आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीरीची पेस्ट, त्याच्यानंतर टोमॅटो, चिरलेले टोमॅटो टाकून घेऊयात आपण. आणि टोमॅटो चांगलं परतत आल्यानंतर त्यात ॲड करूयात लाल तिखट, थोडा गरम मसाला, कांदा लसूण मसाला, आणि ह्या सर्व मसाल्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपण परतवूयात. त्याच्यानंतर इकडे मी फ्लॉवरला मिठाच्या पाण्यात उकळी देऊन घेतलेला आहे. त्याच्यातच मी 1 वाटी मटार टाकलेला आहे गरम पाणी. आणि मटार आणि फ्लॉवर इकडे मसाला परतल्यानंतर ना तो आपण काढून घेऊयात व भाजीमध्ये ॲड करूयात. मस्त असा मसाला सगळा भाजीला लागेल अशा प्रकारे आपण परतवून घेऊयात. आणि थोडंसं पाणी ॲड करून झाकून वाफवण्यासाठी ठेवून घेऊयात. इकडे घेतलं पीठ मळायला. मळून झाल्यानंतर 5 मिनिटासाठी मी रेस्ट करायला ठेवून दिलं होतं. आणि आता रेस्ट करून झालेलं आहे. ते मस्त असं मऊ भिजलेलं आहे छान. आणि मी लाटून घेते चपाती. तर दुपारची कामं आवरत आली आहेत. आणि आता बनवती जिजासाठी पालकची भाजी. आमच्याकडे गरगट्टा बोलतात याला. सर्वात आधी मी गाजर चिरून घेते. गाजर चिरून झाल्यानंतर पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे. आणि अर्ध टोमॅटोही चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर कुकरमध्ये आपण हे चिरलेल्या सर्व गोष्टी कुकरमध्ये टाकून घेऊयात. आणि 2 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा तुरीची डाळ छान अशी धुवून घेतली आहे. तेही आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात. आणि
कुकरमध्ये एक ग्लास पाणी ॲड केलं आहे आणि मस्त अशा मीडियम फ्लेमवर 3-4 शिट्ट्या काढून घेऊयात. शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छान असा पालक शिजलेला आहे. डाळ पालक शिजला आहे आणि रवीनं छान असं मॅश करूया. जिजाला मी जे करते ते करायचं असतं त्याच्यामुळे, आणि तिला रवीने मॅश करायला तर खूप आवडतं. तर मग मी आणि जिजाने मिळून हे छान असं मॅश केलं आहे आणि आता फोडणी देऊयात. कढईमध्ये तेलात जिरे आणि मोहरीची फोडणी, आलं लसूणची पेस्ट, थोडीशी हळद. जिजासाठी बनवते त्याच्यामुळे मी तिखट नाही ॲड करते. ती यासाठी मी मिठाचाच गरगटा बनवते. तर मॅश केलेला पालक आपण फोडणीमध्ये ॲड करूयात. छान असं परतवून घेऊयात आणि पाणी ॲड करू थोडंसं, थोडीशी मीठ शेवटी. सगळ्यात असं काही मिक्स करते गाजर वगैरे, तर एकदा करून पहा. गाजर टाकल्याने गरगट्याची पालकाच्या भाजीची टेस्ट आणखी वाढते. अगदी छान. जो की आपण संक्रांतीमध्ये भोगीची भाजी करतो त्यात गाजर टाकल्याने कशी टेस्ट येते तशी अगदी तसाच ही गरगटा लागतो. मस्त. माझ्या घरात सर्वांना असा गरगटा खायला खूप आवडतो. दुपारी सर्व कामं आवरून झालं, जिजाचं झोपून उठून झालं, तर 5 वाजले आहेत आणि आम्ही आलो आहोत खाली. जिजा माझ्यासोबत खेळते बॅडमिंटन. जिजाला खूप सारे फ्रेंड्स आहेत, सगळे ताई दादा जिजापेक्षा मोठे सर्व जिजाचे फ्रेंड आहेत. तर ते सगळे बॅडमिंटन खेळत असताना जिजाला पण तेच खेळायचं असतं. तर जिजा करते ट्राय, बघू जिजाला जमतंय का. थोड्या वेळा बॅडमिंटन खेळून झालं. आता दिवे लागण्याची वेळ झाली म्हणून घरी आले. देवापुढे दिवा लावला आणि जिजा झोपेतून उठून तशीच खाली गेली होती खेळायला. काही खाल्ल्यानंतर मग जिजासाठी बनवते मी तर ॲपलचा ज्यूस. तर तिला ॲपलचा ज्यूस स्ट्रॉनी प्यायलाच आवडतो. त्यासाठी सर असं बनवून चालत नाही. मी थोडासा पातळ बनवते जेणेकरून तिला स्ट्रॉमधून ते पिता यावं. मस्त असा ज्यूस बनवून तयार आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.